हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल. आज आपण बनवलेले आहेत इथे दिवाळी स्पेशल अनारसे. कुरकुरीत किती छान आहे, जाळी बघा किती मस्त पडली आणि कलर पण खूप छान आलेला आहे. कसं बनवायचं तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करते. तर सगळ्यात पहिले ही लॉंग प्रोसेस आहे. मी इथे तांदूळ घेतलेला आहे. इडलीचा तांदूळ तुम्ही वापरू शकता, मी इथे रेशनचा तांदूळ वापरला आहे. 4 ग्लास तांदूळ घेतलेत, स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यामध्ये खूप धूळ असते, कधी कधी असं काळं पाणी पण निघतं. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून झाल्यावर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे कमीत कमी 12 तासासाठी. हा आहे डे 1. आता डे 2 म्हणजे दुसऱ्या दिवशी हे बघा असे थोडासा वरती फेस आलेला आहे, ते काढून टाकायचा. थोडा स्मेल पण येतो. स्वच्छ धुवून घ्यायचे, खूप चोळायचे नाही, तर मग चुरा होऊ शकतो. पुन्हा भिजत ठेवायचे 12 तासासाठी. हा होता डे 2. आणि आता आहे डे 3. हे बघा झाकण काढलं, थोडासा फेस आलेला आहे आणि पांढरं पांढरं पण दिसतंय. मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे, जाळीत ठेवायचे म्हणजे पाणी पूर्णपणे नितरेल. त्यानंतर आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर किंवा रुमाल असेल, टॉवेल असेल, स्वच्छ कपड्यावर हे वाळत ठेवायचे. खूप कडक नाही वाळवायचे, थोडासा आंबट ओला असला पाहिजे. आपल्या हाताला ते चिटकले पाहिजे, म्हणजे मॉइश्चर असला पाहिजे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर करून घेणार आहोत. आणि पावडर करून झाल्यानंतर आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. आपण जसं पीठ चाळतो तसं हे पण चाळून घ्यायचं आहे आणि खाली एकदम चिक्कन असं राहून जातं. तर अशा प्रकारे मी ही पूर्ण प्रोसेस केली 3rd दिवस, तिसऱ्या दिवशी. आणि माझ्या जवळजवळ 5 वाट्या हे पीठ निघालं. त्यातले 4 वाट्या मी वापरणार आहे. 4 वाट्यांसाठी मी 2 वाटी गूळ घेतला आहे, जो मी कापून चिरून व्यवस्थित घेतलेला आहे. थोडासा डार्क कलर आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करण्याची प्रोसेस आहे ना, ही खूप अवघड आहे, कारण की आपण याच्यामध्ये पाणी वापरू शकत नाही आणि खूप वेळ लागतो. म्हणजे एक वेळेस आपल्याला मिक्सरमधून काढून चाळण्यामध्ये सुद्धा एवढं वेळ जात नाही किंवा दमत नाही माणूस, जितकं आपल्याला याचे गोळे बनवण्यात, पिठाचे बॉल्स बनवण्यात इतकी शक्ती लागते. तर काय, इतकं चोळत राहायचं कंटिन्युअसली. हे बघा आता मी तुम्हाला दाखवते आहे की याच्यामध्ये फक्त असं एकदम पावडर दिसतं आहे, कोरडं दिसतं आहे. तर आता याच्यामध्ये ओलावा येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हातांवर हे पीठ घ्यायचं आणि फक्त असं चोळत राहायचं. त्याने काय होईल, गूळ आहे ना आपोआप पाणी सोडतं आणि मग आपण याचे बॉल्स बनवू शकतो आणि ते आपल्याला एका स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करायचे आहेत. ही प्रोसेस आहे ना सगळ्यात लेंदी आहे. म्हणजे फर्स्ट डे आणि सेकंड डे तर काहीच काम नाही आहे, 3rd डेला खूप जास्त काम असतं. आणि ही ह्याच प्रोसेसवर तुमची अनारसे कसे बनतात हे पण डिपेंड करतं. बरेच जण गुळाचा, कोणी जण साखरीचा आणि काही जण दोन्ही मिक्स असे अनारसे बनवतात. मी फक्त गुळाचेच अनारसे बनवते. आता याच्यासाठी जर तुमच्या घरात जेंट्स असतील आणि ते तुम्हाला मदत करत असतील तर त्यांच्याकडनंही करून घ्या, कारण की खूप जोर द्यावा लागतो. आणि नसतील तर मग आपल्यालाच करावं लागतं, जर कोणी आपल्याला हेल्प करायला त्यावेळेस अवेलेबल नसतील तर. तर अशा प्रकारे हे बघा मस्त माझे इथे बॉल्स तयार झालेत, गोळे तयार झालेत. आणि हेच गोळे आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचे, बाहेर नाही ठेवायचे, नाही तर याला बुरा येऊ शकतो, खराब वास यायला सुरुवात होईल आणि आपली पूर्ण मेहनत वाया जाऊ शकते. आणि शक्यतो याला स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करू शकता. हे बॉल तुम्ही वर्षभर पण ठेवू शकतात. तुम्हाला जेव्हा अनारसे खावेसे वाटतात त्यावेळेस तुम्ही हे बनवू शकतात. तर अशा प्रकारे हे पटकन बनतं. एकदा त्याचं पाणी सुटायला लागलं ना की खूप वेळ लागत नाही, फटाफट असे बॉल्स बनतात. आणि हे बघा मस्त आपण आता छान तयार झालेत. मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये मी याला स्टोअर केलेत आणि मी हे जवळपास 6 महिने तरी वापरीन, कारण की मी थोडेच बनवते, जेवढे मला पाहिजेत तेवढे. तर जेव्हा बनवायचं असेल तुम्ही त्याला फ्रीजमधून काढल्यानंतर ते थोडे कडक झालेले असतात. मग त्याला मोकळे करण्यात खूप वेळ नाही लागत, लगेच फटाफट मोकळे होतात. ते थोडेसे जर कडक झालेले असतील त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अगदी 2 चमचे फक्त दूध टाकायचं आहे, पाण्याचा वापर नाही करायचा. आणि चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे. हा जो कोरडेपणा आहे ना तो एकदम चिक्कन असा झाला पाहिजे. आणि 15 मिनटासाठी साईडला ठेवून देऊ. त्यानंतर खसखस लागणार आहे, थोडीशी तेल लागणार आहे, कारण की आपल्याला बोटांना लावण्यासाठी. इथे तेल लगेच गरम करत ठेवायचं आहे साईड बाय साईड. आता आपण प्रोसेसला सुरुवात करू. खसखस अशी स्प्रेड करून घ्यायची. एक छोटासा गोळा घ्यायचा, एक छोट्याशा बॉलप्रमाणे त्याला गोल आकार द्यायचा. आपले दोन्ही बोटं अशा प्रकारे तेलामध्ये बुडवायचे आणि याला स्प्रेड करत जायचं. मधला भाग पातळ नाही, साईडनीच फक्त आपल्याला स्प्रेड करत जायचं आहे. आणि याला आता तेलामध्ये सोडायचं आहे. तेलामध्ये सोडताना वरची खसखसचा जो भाग आहे तो वरती आला पाहिजे आणि जो पिठाचा भाग आहे तो खाली गेला पाहिजे.
गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा. जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर हे पूर्ण विरघळायला सुरुवात होते आणि हळूहळू असं तेल याच्यावर टाकत चला. मेक शुअर थोडासा हळूहळू करा, कारण की तेल खूप गरम असतं, आपल्या हातावर उडायला नको. कुठलाही इन्सिडेंट दिवाळीच्या वेळेस होत असतो, तर थोडंसं खबरदारी घेऊनच आपल्याला हे प्रोसेस करायची आहे. बघा मस्त असा कलर येतो. पिठूळ राहिलं नाही पाहिजे आणि खूप करपलंही नाही पाहिजे. थोडासा कलर चेंज झाला की मस्त अशी गुळावर जाळी पडते, म्हणजे अनारशावर गुळाच्या याची. पुन्हा एकदा दाखवते. सेम प्रोसेस करायची आहे आणि पुन्हा तीच तेलामध्ये टाकायचं आहे. खसखसचा भाग वरती, पिठाचा भाग खाली. झाऱ्याने थोडं थोडं तेल याच्यावर टाकत चालायचं. जसं आपण स्प्रिंकल करतो त्या पद्धतीने, बुडवायचं नाही, नाहीतर मग खसखस पूर्ण जळून जाईल. त्यामुळे आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी अजून हेल्प करायला असेल तर तुम्ही 7-8 सुद्धा एकाच वेळेस तळू शकतात. आता मी एकटीच आहे करणारी, त्याच्यामुळे मला एकच करावं लागतं. अशा प्रकारे आपले इथे अनारसे सगळे रेडी झालेले आहेत. प्रत्येक अनारसाला जाळी पडलेली आहे. असं नाही आहे का फक्त साखरीच्याच अनारशाला जाळी पडते, बिलकुल नाही. एकदम क्रिस्पी, क्रंची, पिठूळ लागत नाही, काहीच नाही. इतके छान आपले पाहिजेत तेवढे जेव्हा हवे तेव्हा तुम्ही अनारसे बनवून खाऊ शकतात. आणि मला सगळ्यात आवडता पदार्थ आहे अनारसे. तुम्ही पण नक्की करून बघा.